तर आज हेअर ऑइलिंग करता करता माझ्यासोबत असं काही घडलं. तर आम्हाला जायचं होतं माझ्या आई बाबाच्या घरी. तर इथं गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि निघालो जाण्यासाठी. गाडीमध्ये म्हणजे माझ्यासोबत मस्करी चालू होती आणि मी त्यांना बोलत होते की मला मारू नका, खूप जोरात लागत आहे. 100 किलोमीटरचा प्रवास काढून आम्ही पोहोचलो पिल्लूच्या नानीच्या घरी. नानीच्या घरी आल्यावर पिल्लूला ही माऊ दिसली आणि पिल्लू तर त्या माऊला सोडायचं नावच घेत नव्हती. तर जेवण वगैरे करून आम्ही तिथून रात्री 10 वाजता घरी पोहोचलो. ते शूट वगैरे काय मी केलं नाही. तर दुसऱ्या दिवशी इथे ना सगळी कामं वगैरे करून निवांत चॉकलेट खात बसले होते. तेवढ्यातच मला आठवले की मला तूप पण बनवायचं आहे. फ्रीज मध्ये पडलेली साय मी बाहेर काढून घेतली, कारण थंडीमध्ये लवकर लोणी निघत नाही. संध्याकाळचा चहा वगैरे घेतला. संध्याकाळ झाली का नाही लगेच थंडी पडायला लागते. पिल्लूला इथं स्वेटर वगैरे घालून घेतलं. इथे ना रात्रीचं जेवण वगैरे माझं झालं होतं. मला भाज्या निवडून घ्यायच्या होत्या. त्या भाज्या खायला नाही पण निवडायला मात्र जाम कंटाळा येतो. आज काय तूप बनवणं झालंच नाही. वापस साय फ्रीज मध्ये ठेवून घेतली. ते हेअर वॉश करायचं म्हणून हेअर ऑइलिंग केले. चला बाय.